टंटेडन गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आहे 24 जून, आमच्या लग्नाचा वाढदिवस. त्यामुळे आजचा दिवस स्पेशल आहे आमच्यासाठी, म्हणून मी आज ब्लॉग बनवायला घेतला. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या व्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आनंदी आहात ना? आनंदीच असायला हवा. तर मैत्रिणींनो, आता झाले सकाळचे 7:15 वाजले आहे. आर्यन पण उठला आहे. गुड मॉर्निंग बोलो. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. कारण त्याची 9ला शाळा असते. मी पण आता माझं आवडते, त्याला नाश्ता बनवते आणि स्कूलला सोडून येते. मी तुम्हाला दाखवते जरा. हो. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप छान पाऊस पडतो आहे कालपासून, त्यामुळे खूप छान वातावरण झालेलं आहे. खरं सांगू का, तर मला खूप टेन्शन आलेलं, कारण कधीचा पाऊस येत नव्हता. पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम झालेला होता. पाणी सकाळी जात संध्याकाळीच येत होतं, पण परवापासून खूप छान पाऊस आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, संततधार पाऊस पडतो आहे सकाळपासून. सकाळी परी पण अशीच गेली पावसात 6 वाजता कोचिंगला आणि स्कूलला. हा बघा, आर्यन आता उठला. आता तो आवरणार छान आंघोळ करणार, ब्रेकफास्ट करणार आणि स्कूलला जाणार. हो. तर थांबा, मी तुम्हाला दाखवते. मी आज आर्यनला डब्याला डोसे करते आहे. हा जरा तुटला. आज आम्ही पूर्ण दिवस काय करतो, कुठे जातो आणि आमचे ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट करतो ते बघायला विसरू नका. पूर्ण व्लॉग बघा, ओके. त्यानंतर मी दिवसभरातली कामे केली, आम्ही जेवण केले, आराम केला आणि सायंकाळी रेडी होऊन आम्ही बर्गर किंगला गेलो. तर तुम्ही इथे बघू शकतात, आम्ही दोघींनी ट्विनिंग केलं आहे, मी आणि परीने. तर इथे आम्ही फोटो काढत आहोत आणि आर्यन आमची शूटिंग घेतोय. त्याचंच मला नवल वाटतं की इतक्या लवकर तो इतका मोठा झाला की तोच आता व्हिडिओ वगैरे काढायला लागला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, आम्ही फोटो काढले दोघांचे, चारींचे, सगळ्यांचे. तर अशा पद्धतीने आम्ही आमची ॲनिव्हर्सरी साजरी केली. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हा मैत्रिणींनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्राईबमुळे माझं काय करते आई? तू माझ्याकडे बघ. इथं आले होते तुम्ही कधी? तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा हा ब्लॉग? आवडला ना तुम्हाला? आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बघत राहा माझे व्लॉग. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.